नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे उद्या आहे गुरुपौर्णिमा. तर आजचा हा भाग गुरुपौर्णिमा विशेष भाग आहे. तर ह्या भागामध्ये आपण 4 ते 5 अशा सोप्या आणि सुंदर पटकन होणाऱ्या अशा छान-छान रांगोळ्या बघतो आहोत. तर ह्या रांगोळ्या तुम्ही देवघरासमोर ट्राय करा. खूप सोप्या आहेत आणि पटकन होणाऱ्या पण आहेत. तुम्हाला यामधली जी पण रांगोळी आवडेल नक्कीच उद्या सकाळी देवघरासमोर काढा. तर पहिली जी रांगोळी बघा यामध्ये आपण एका रिंगचा वापर करून असा पिवळा कलर खाली टाकून घेतलाय आणि त्यामध्ये असा गंध काढला आणि श्री स्वामी समर्थ असं नाव स्टेन्सिलच्या मदतीने काढतोय. तर आजच्या भागातल्या ज्या पहिल्या 2 रांगोळ्या आहे त्यामध्ये आपण स्टेन्सिलचा वापर केलाय नाव काढण्यासाठी आणि ज्या बाकीच्या रांगोळ्या आहेत त्या आपण हातानेच नाव काढलेलं आहे. जर तुमच्याकडे स्टेन्सिल नसेल तुम्ही हाताने पण अशी नावं काढू शकतात. स्पेशली स्टेन्सिल पाहिजे असं काहीच नाहीये. तर आणि बाजूने आपण असे रुद्राक्षाचे मणी काढतो आहोत. तर बघू शकता असा चॉकलेटी कलर वापरलाय आपण. जसा रुद्राक्षाच्या मण्याचा असतो तसा आणि जसं रुद्राक्षाच्या मण्याचं टेक्स्चर असतं तसं आपण टूलच्या मदतीने ते टेक्स्चर बनवणार आहोत. तर मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमा हा एक आपल्या गुरुला मानवंदना करण्याचा एक दिवस असतो. तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक गुरु असतो. तो असतो आपल्या आई-वडिलांच्या स्वरूपात किंवा मित्र-मैत्रिणीच्या, नवरा-बायकोच्या स्वरूपात, देवाच्या स्वरूपात. तर गुरु म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यात एक योग्य दिशा दाखवण्याचं काम करतो. तर आपण समजा भरकटत असलो आयुष्यात, तर ते आपल्याला व्यवस्थित मार्गावर येण्याचं म्हणजे आणण्याचं काम हे गुरु करतात. तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते, की जिची आपल्याला गरज असते. प्रत्येक वेळी काही निर्णय घेताना वगैरे आपण त्या व्यक्तीलाच विचारून निर्णय घेतो. तर तुमच्या आयुष्यातही अशी एखादी व्यक्ती असेल, तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता आपली ही डिझाइन किती सुंदर आहे. मला आजच्या भागातली ही डिझाइन खूप आवडलेली आहे. तर नक्की ट्राय करा. कमी जागा असेल तर छोटा सर्कल काढायचा. छान वाटेल आणि अ, जर तेवढी जागा नसेल श्री स्वामी समर्थ असं नाव लिहायला, तर आतमध्ये तुम्ही अ, असे टिपके देऊ शकतात 2 कलरमध्ये. काहीच हरकत नाही. पुढची डिझाइन बघा यामध्ये पण आपण रिंगच्या मदतीने असा पिवळा कलर टाकून घेतला आहे आणि यामध्ये आपण पादुका काढून, गुरूंच्या पादुका काढून आणि जे एक दत्तात्रयांचं स्टेन्सिल आहे, त्याचा वापर करून आपण ही डिझाइन तयार करतो आहोत. तर मैत्रिणींनो अशा छान-छान आणि सुंदर-सुंदर डिझाइन जर तुम्हाला तुमच्या दारासमोर, देवासमोर आणि तुळशीसमोर जर काढायच्या असतील, तर नक्कीच एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सुंदर-सुंदर डिझाईन्स मी तुमच्यासाठी रोज आणत असते. आणि आजच्या रांगोळ्यांपैकी जी पण रांगोळी तुम्हाला आवडेल उद्या देवघरासमोर नक्की ट्राय करा. तर बघा ह्या रांगोळीमध्ये आपण रिंगचा वापर करून असा कलर टाकून घेतला आणि अशा चॉकलेटी कलरमध्ये पादुकांचा आकार काढून घेतो आहोत. कलर थोडे जाड-जाड असल्यामुळे ते स्प्रेड होतं बाजूला कलर. काही हरकत नाही. आपली भावना महत्त्वाची मैत्रिणींनो. आणि खाली आपण स्टेन्सिलच्या मदतीने एक दत्त महाराजांचं मंत्र लिहून म्हणजे काढून घेतोय. दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि बाजूला आपण आधीच्या डिझाइन प्रमाणेच रुद्राक्षाच्या मण्यांसाठी डिझाइन तयार करतो आहोत अशी. तर प्रत्येक डिझाइन ही सोपी आहे, युनिक आहे. तर तुम्हाला जी पण डिझाइन आवडेल, नक्की उद्या तुम्ही देवघरासमोर ट्राय करा. आणि आजच्या भागातल्या सर्वच डिझाईन्स तुम्ही मन लावून बघा. पहिल्या 2 डिझाईन्स तर थोड्या कलरफुल आहे आणि बाकीच्या ज्या आहेत त्या सिंपल आहेत एकदम. तुम्ही काढू शकता आणि सर्वच रांगोळ्या तुम्हाला जमतील अशाच आहे, काही अवघड नाहीये. आणि अशा जर स्टेन्सिल नसेल तर काहीच हरकत नाही. तुम्ही त्याऐवजी तुमच्या हाताच्या मदतीने पण नावं असे काढू शकतात.
तर एक आयडिया दिली तुम्हाला, तुम्ही अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेनिमित्त देवासमोर अशा रांगोळ्या काढू शकतात. तर जी पुढची डिझाइन आहे बघा, त्यामध्ये आपण असा पिवळ्या कलरमध्ये गुरुपौर्णिमा असं नाव काढून घेतलेलं आहे. तर सोपंच आहे हे नाव काढायला, जास्त काही अवघड नाही मैत्रिणींनो. आपण जशी रांगोळी काढतो तसंच काढायचं आहे. फक्त आकाराचा, आता प्रत्येक अक्षराचं जसं आपण पेनाने काढतो त्या टाइपच काढायचंय. फक्त पेनाऐवजी इथे आपण रांगोळी बोटाच्या चिमटीत धरलेली आहे. एकदा प्रॅक्टिस झाली ना बरोबर तुम्हाला जमेल मैत्रिणींनो. तर थोडी प्रॅक्टिस करा. नक्कीच रांगोळी जमेल. बघा खाली आपण अशा लाल आणि पिवळ्या कलरमध्ये लाईन्स काढून घेतल्या आणि आपली नेहमीची जी 3-3 टिपक्यांची डिझाइन आहे, ती काढून घेते मी. तर झटपट होणाऱ्याच आहे ह्या डिझाईन्स. कारण की सकाळी मला माहीत आहे खूपच घाई-गडबड असते. रांगोळ्या वगैरे काढायला काही-काहींना जमत नाही. त्यामुळेच एकदम पहिल्या 2 रांगोळ्या जरा जास्त वेळ घेणाऱ्या आहेत आणि पुढच्या 3 ह्या अगदी झटपट होणाऱ्या आहेत. तर बघा आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे. गुरुपौर्णिमा असं नाव काढून घेतलंय आपण. पुढच्या डिझाईनमध्ये आपण असे पादुकांचा आकार काढून घेतलाय सफेद कलरचा वापर करून आणि त्यामध्ये सफेद कलरच भरला आहे. तुम्ही दुसरा पण कलर भरू शकता. मी चॉकलेटी भरला असता, पण तो बॅकग्राऊंड त्या कलरचा आहे त्यामुळे तो उठून दिसत नव्हता. मी ट्राय केलं होतं, पण तो एवढा व्यवस्थित म्हणजे वाटत नव्हता कलर, म्हणून मी व्हाईट कलरमध्येच असा पादुकांना कलर देऊन घेतला. आणि वरती आपण गुरु माऊली असं नाव लिहून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आपण पुढच्या भागात रोजसाठीच्या रांगोळ्या घेऊन येणार आहोत. तर पुढच्या भागातही छान-छान रांगोळ्या राहतील. तर नक्कीच वेळ काढून पुढचा भाग बघा. म्हणजे वेळ काढून ठेवा तुम्ही रांगोळ्या बघण्यासाठी 8 ते 10 मिनिटाचा. आणि छान-छान रांगोळ्या तुमच्या दारासमोर रोज काढा. चला तर भेटूया पुढच्या भागात अशाच झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा. रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद.